हॅलो मित्रांनो, कसे आहात सर्व. मी परितोष तेलुरे आणि मी तुम्हाला शिकवणार आहे बायोलॉजी. वास्तविक 11-12 सायन्समध्ये PCMB मध्ये बायो हा प्रिन्सिपल आणि करिअर ओरिएंटेड सब्जेक्ट आहे. तो मी तुमचा घेणार आहे, कारण थेरी, कन्सेप्ट आणि डायग्रामची आता वाटणार नाही भीती. बोर्ड असो, CET किंवा नीट, फक्त याचीच महती. शेवटी बायो म्हणजे काय रे? लाईफ, आयुष्य. करू त्याच्याशी मैत्री. तुम्ही बायोचे बादशाह बनणारच, ही मला आहे खात्री. हॅलो गाईज, कसे आहात सर्व. मी परितोष सर आणि स्वागत आहे तुमचं एप्सित अकॅडमीमध्ये. गाईज, आज आपण स्टार्ट करणार आहोत आपल्या बायोलॉजी या विषयाला आणि आज मी घेणार आहे तुमचं इंट्रोडक्टरी लेक्चर. सो इंट्रोडक्टरी लेक्चर, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, हे लेक्चर शब्द ते होतं बोलावे लागतात म्हणून आहे, पण खरं तर आपण गंमत जम्मत हसत खेळत मजा मस्ती करणार आहे. ओके, सो बायोलॉजी या शब्दाचा अर्थ नेमका काय? तर बायो म्हणजे लिव्हिंग आणि लॉजी इज टू स्टडी. बायो म्हणजे लिव्हिंग आणि लॉजी इज टू स्टडी मीन्स इट इज स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जो आपण स्टडी करतो ना, त्याला बायोलॉजी म्हणतात. आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये कोण कोण येतं हे जर मी तुम्हाला विचारलं, तुम्ही मला पटकन सांगाल. प्लांट्स येतात, ॲनिमल्स येतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स येतात. म्हणजे एक रफली आपण एक विचार केला तर तुम्हाला माहिती आहे, हा जो सब्जेक्ट आहे ना बायोलॉजी, तो तुम्ही आज नाही शिकत. लहानपणापासून तुम्ही जेव्हा बालवाडी, ज्युनियर KG, सिनियर KGला ज्यावेळेस असाल तर त्यावेळेपासून हा बायोलॉजी सब्जेक्ट आहे. तुम्हाला आठवतं की ते चार्ट्स होते तुम्हाला, की ते पाण्यात राहणारे प्राणी, उडणारे प्राणी, जंगली प्राणी, पाळीव प्राणी, म्हणजे हे जे आपण जे वेगवेगळे चार्ट्स बघायचो. इव्हन प्लांट्स विषय होते, फ्रुट्स विषय होते, व्हेजिटेबल्स विषय होते. म्हणजे खरं तर तुमची टीचर किंवा त्यावेळेसचं सिलेबस डिझाईन करणारे किती भारी होते. त्यांना माहिती होतं की हा विद्यार्थी अतिशय ब्रिलियंट आहे. हा विद्यार्थी 10वीला खूप चांगला स्कोर करून 11वी-12वी सायन्स घेणार आहे आणि त्या सायन्समध्ये त्याला हा बायोलॉजी विषय असणार आहे, म्हणून त्यांनी तुमचा जो पाया होता तो तिकडेच केला होता तयार. कळलं का तुम्हाला? सो मला माहिती आहे की त्यावेळेस आपण त्याला बायो नव्हतं म्हणत, बघा आजूबाजूच्या गोष्टी. तुम्हाला माहिती का बायो म्हणजे काय? बायो म्हणजे लाईफ. मी माझ्या इंट्रोडक्टरी याच्यात नेहमीच सांगतो की लाईफ ही कुठे रे? अरे तुम्ही स्वतः बायो आहे. गोष्ट समजून घ्या. आपल्या आजूबाजूला असणारे आपले आई वडील, फॅमिली मेंबर्स आहे, ते झाडं बिडं, तुमचे पेट, कुत्रं, मांजर, हे सगळं बायो आहे, सगळं. आणि ओव्हरऑल जे काही पृथ्वीवरती जे काही चालू आहे ना, ते बायो आहे, बरोबर. सो या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी आपल्याला करायचा आहे. खरं तर याच्याविषयी काही बेसिक गोष्टी तुम्हाला 7th, 8th, 9th, 10th स्टँडर्डमध्ये होत्या. तुम्हाला असे सेपरेट चॅप्टर्स होते, क्लासिफिकेशन्स होते, ॲनिमल, प्लांट, बॉटनी, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी, अशा वेगवेगळ्या गोष्टींविषयी तुम्हाला ऑलरेडी होतं. परंतु खास करून बायो, आता जे काही 11th-12th आणि दॅट टू एंट्रन्सच्या दृष्टीने जे डिझाईन केले ते आपण आता बघणार आहोत मस्तपैकी. ओके, आता बायो शिकवण्याच्या अगोदर बायो आलं कुठून ते बघूया. कारण कसं असतं, मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. लहानपणापासून आपल्याला जशा गोष्टी आवडतात तशीच ही एक बायोची गोष्ट आहे. कसं आहे मित्रांनो, खूप आधी तुम्ही बघितलंय की आपल्या इकडे युनिव्हर्सच नव्हतं. मग असं म्हणतात की काही बिलियन इयर्स अगो, काही अब्ज वर्षापूर्वी युनिव्हर्स क्रिएट व्हायला सुरुवात झाली. युनिव्हर्स क्रिएट होताना एक मोठा एक्सप्लोजन, ज्याला आपण आज बिग बँग थेअरी असं म्हणतो. ही बिग बँग थेअरी म्हणजे बिग बँगचा अर्थ एक मोठा स्फोट झाला. त्याच्यातून बरेचसे असे स्टार्स, गॅलेक्सीज ऑल असं काय काय झालं. त्यानंतर एक आपला सन, आपला जो स्टार आहे म्हणजे आपल्या सोलर सिस्टमचा, तो तयार झाला. त्याच्या आजूबाजूला असं सगळं जे काही मटेरियल आहे ना, ते असं फिरत राहिलं आणि त्यामधनं काही गॅसेस एकमेकांसोबत असे रोल होत असे फिरायला लागले. ह्या गॅसेसचं टेम्परेचर खूप जास्त होतं, त्यांच्यासोबत खूप सारे असे इलिमेंट्स, म्हणजे ते सगळे वेपराइज फॉर्ममध्ये, सगळ्या गोष्टी त्या अशा स्पिअर ऑफ गॅसेस म्हणूया आपण. म्हणजे काय आलं माहिती का, आपला एक स्टार सनमध्ये आणि त्याच्या आजूबाजूला हे सगळं मटेरियल असं फिरायला लागलं. हे हळूहळू लाखो वर्ष निघून गेले आणि लाखो वर्ष निघून गेल्यानंतर त्यानंतर काही वर्षांनी हळूहळू ते जे गॅसेस आहे ना, तर ते गॅसेस असे होतं फिरता त्यांचं टेम्परेचर थोडंसं कमी झालं. आणि आपण हे सायन्समध्ये मे बी केमिस्ट्रीत तुम्ही शिकला असाल की सॉलिड हीट केलं, गॅसेस सॉलिडला हीट केलं तुम्ही की त्याचं लिक्विड बनतं, लिक्विडला हीट केलं त्याचे गॅसेस बनतात, गॅसेसला कूल केलं लिक्विड, लिक्विडला कूल केलं सॉलिड. सो ह्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी बघितल्यात. आणि हेच होतं, म्हणजे काय होतं की हळूहळू ते टेम्परेचर कमी झालं आणि त्या गॅसेसचं हळूहळू लिक्विफिकेशन सुरू झालं. त्याच्या कोर म्हणजे त्याचा जो मध्य होता त्याच्यामध्ये हळूहळू ते असं लिक्विड असं जमा झालं. त्याच्या अवतीभोवती हे फिरत राहिलं, हळूहळू ते पण कूल झालं आणि मग आता तो कुठेतरी एक मोल्टन स्वरूप आलं, त्याला लिक्विड स्वरूप आलं त्या गोळ्याला. तो जो गोळा होता ना स्पिअर ऑफ गॅसेस, त्याला. आता गंमत काय, दूध आपण उकळवतो, गरम करतो. तर जेव्हा ते आपण दूध गरम करतो, उकळवतो, त्यावेळेस थोड्या वेळाने त्याच्यावरती काहीतरी अशी साय, खाली दूध गरम असतं, ती साईचा थर असा वर येतो. तुम्ही जेव्हा त्या साईच्या थराला वरनं टच करा ना थोड्या वेळाने, किंवा चहा तुम्ही कपमध्ये घेऊन ठेवला, थोडा वेळ तसंच थांबले काही 5-1 मिनिटं, तर त्याच्यावर अशी एक लेअर येते. ती लेअर एवढी गरम नसते. तुम्ही हात लावून बघा, दुधावरच्या साईडला वरती हात लावून बघा, ती लेअर तशी ती गरम नसते, पण त्याच्या खालचं जे दूध असतं किंवा चहा असतो तो गरम असतो. सेम अर्थच्या बाबतीत तसं झालं. काय झालं,
अर्थचं जे बाहेरचं जे कोर होतं ना, म्हणजे बाहेरचं जे थर होता तो पूर्ण त्या लाव्हाचा, म्हणजे मोल्टन रॉक्स अँड ऑल सगळ्यांचा, तर त्याचा जो थर आहे ना, तो बाहेरचा थर हळूहळू त्याच्यावरती एक लेअर आला. जसं आपल्या दुधावरती साय येते तसंच त्या लिक्विड लावावरती आउटर साईडने एक आला लेअर, आणि मध्ये तो लावा तसंच राहिला, मोल्टन लावा, म्हणजे जे लिक्विफिकेशन झालं होतं सगळ्या गोष्टींचं. तो आता तो बाहेरचा लेअर तसा होता. मग हळूहळू टेम्परेचर कमी होत गेलं आणि त्याच्या आजूबाजूला जे काही गॅसेस फिरत होते त्या गॅसेसचं पण टेम्परेचर कमी झालं. लक्षात घ्या, मग हे जे आजूबाजूचे गॅसेस होते टेम्परेचर कमी झालं, थोड्याशा फेवरेबल सिच्युएशन आल्या, आणि हे 3 इलिमेंट्स जे होते दिसताय तुम्हाला, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, हे सुरुवातीला एकमेकांसोबत रिॲक्ट व्हायला लागले. नंतर त्यांच्यात चौथा मेंबर आला, तो म्हणजे नायट्रोजन. सो सगळ्यात पहिले 3 मेंबर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, आणि नंतर त्यांचा चौथा मित्र भेटला, ते म्हणतो म्हणजे नायट्रोजन. मग ह्या 4 इलिमेंट्सचं मिळून वेगवेगळे कॉम्बिनेशन्स तयार झाले आणि काही मॉलिक्युल्स बनले. काय बनले? मॉलिक्युल्स. आणि मग आपल्याला असं वाटतं जे काही मॉलिक्युल्स बनले, काही कंपाऊंड्स बनले, आणि ह्या 3-4 इलिमेंटचं एकत्रितपणे कॉम्बिनेशन होऊन बघा कोणत्या कोणत्या गोष्टी तयार झाल्या. एक तयार झाला तुमचा अमोनिया, नंतर तयार झाला मिथेन, आणि सर्वात महत्त्वाचा तयार झाला तो म्हणजे H2O, वॉटर. येते लक्षात? म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन या चार मित्रांच्या मदतीने, 4 इलेमेंटच्या मदतीने हे काही मॉलिक्युल्स, कंपाऊंड्स वगैरे तयार झाले. आणि हे 3 सर्वात महत्त्वाचे जे तुम्हाला सांगितलं मी, अमोनिया, त्याच्यानंतर मिथेन, त्याच्यानंतर H2O म्हणजे वॉटर. ऑब्व्हियसली हे सगळं गॅसेस फॉर्ममध्ये होतं, आणि हे गॅसेस फॉर्ममध्ये ज्यावेळेस होतं त्यावेळेस ते बाहेर फिरत राहिलं. याच अजून एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे जो H2O होता तो पण व्हेपराइज फॉर्ममध्ये होता. पण लाखो वर्षांचा काळ गेला, हळूहळू हेही थंड झालं, आणि मग जे व्हेपर फॉर्ममधलं वॉटर होतं त्याचं कन्व्हर्जन झालं लिक्विडमध्ये, आणि अर्थवरती पडला पाऊस, पहिला पाऊस. पण मित्रांनो, जसं तुम्ही त्या डोसावाल्याच्या तव्यावर बघितलं असेल, त्याच्यावर तुम्ही पाणी शिंपडले की असं आवाज होतो, तसं ते सुरुवातीला झालं. म्हणजे पाणी पडलं, खाली ते गरम होतं खूप, तो वर आउटर कव्हर, त्याच्यावर परत ते वरती व्हेपर, परत पाणी, परत व्हेपर, असं ती कॉम्पिटिशन दोघांची सुरू राहिली. पण फायनली पाणी पडून टेम्परेचर कूल झालं, थंड झालं, आणि तो जो आउटर कव्हर तो थंड व्हायला मदत झाली, आणि मग बाहेरचा जो थर आहे तो लावाचा, तो डायरेक्ट सॉलिडिफाय झाला, आणि त्याच्यातनं बनले रॉक्स, मोठे मोठे खडक, दगड असे बनले. आणि ज्या ठिकाणी असे खोलगट भाग होते तो थंड होऊन गेला. काही उंच राहिले, काही खोलगट राहिले. जिथे उंच राहिले तिथे माउंटन्स तयार झाले, काही थोडे फ्लॅट राहिले तिथे प्लॅट्यूज तयार झाले, म्हणजे पठारं तयार झाले, डोंगर तयार झाले. आणि जिथे खोलगट भाग होता त्याच्यात पाणी सचून तिथे ओशन्स तयार झाले, म्हणजे पाण्याचे मोठे मोठे साठे, ओशन्स तयार झाले. आता समजून घ्या, पावसासोबत ह्या आजूबाजूचे जे काही इलिमेंट्स आणि काही मॉलिक्युल्स वगैरे जे काही ते सगळं तयार झालं, ते सगळं त्या ओशनमध्ये जाऊन जमा झालं. आणि ह्या ओशनमध्ये गेल्यानंतर बरं, ते पाणी काही आत्ता सारखं नव्हतं. समुद्रात जसं पाणी तुम्ही बघतात किंवा इतर ठिकाणी, ते तसं नव्हतं ते वॉटर. सो ते जे वॉटर होतं ना, ते इट्स लाईक अ ब्रॉथ. म्हणजे तुम्ही साबणाचा फेस जेव्हा पाण्यात केला होता कसं व्हाईटिश कलरचं काइंड ऑफ दिसतं, इट्स नॉट ॲक्च्युअल वॉटर, त्याला ब्रॉथ म्हणतात, ब्रॉथ ऑफ वॉटर. त्या वॉटरच्या ब्रॉथमध्ये हे सगळे मॉलिक्युल्स एकमेकांशी कंबाईन झाले, समजते? आणि त्यानंतर तयार झाला एक असे स्ट्रक्चर तयार झाले परत ह्याच सगळ्या मॉलिक्युल्सच्या मदतीने. ते म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्याला आपण बायोमॉलिक्युल्स म्हणतो, ते काही मॉलिक्युल्स तिथे तयार झाले, बरोबर? कोणते कोणते रे? प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, न्यूक्लिक ॲसिड, हे 3-4 आणि इवन मोर, पण हे तुम्ही लक्षात ठेवा, हे पहिले तयार झाले. आता मग सुरुवात कशी झाली या सगळ्या गोष्टींना? आता बघा, अर्थवरती लाईफ कुठून आली ह्या सगळ्या गोष्टींविषयी खूप साऱ्या चर्चा केल्या जातात, परंतु ही मी जी तुम्हाला थिअरी सांगतोय ती ही वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड थिअरी आहे, समजते? मग हे जे सगळे तयार झाले त्यात सर्वात पहिले तयार झाला प्रोटीन. कोण तयार झाला? प्रोटीन. प्रोटीन तयार झाल्यानंतर मग लिपिड्स तयार झाले, कार्बोहायड्रेट्स तयार झाले, आणि न्यूक्लिक ॲसिड तयार झाले. हे 3-4 तयार झाले. आणि तुम्हाला माहिती त्या ब्रॉथमध्ये मग काय झालं हळूहळू? बरं, हे मी जे तुम्हाला 5 मिनिटं सांगतोय ना, हे व्हायला लाखो करोडो वर्षांचा काळ लागलाय बरं का. हे टप्प्याटप्प्याने झालंय असं. आणि मग असं झालं, लिपिड्सच्या प्रोटीनच्या त्या कवरमध्ये असा बबल तयार झाला त्या वॉटरमध्ये, आणि न्यूक्लिक ॲसिड त्याच्यामध्ये गेलं. म्हणजे एक आउटर असा कव्हर तयार झालं बबलसारखं लिपिड्स प्रोटीन्सच्या मदतीने, आणि नंतर न्यूक्लिक ॲसिड त्याच्यामध्ये गेलं. आणि हे जे काही स्ट्रक्चर तयार झालं ना, बाहेरून एक कव्हर जे लिपिड्स प्रोटीन्सचं बनलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये गेला तो न्यूक्लिक ॲसिड, त्याला जे काही स्ट्रक्चर तयार झालं त्याला आपण म्हणू शकतो फर्स्ट सेल लाईक स्ट्रक्चर. त्याला म्हणतात प्री सेल. काय म्हणतात त्याला? प्री सेल. प्री म्हणजे पहिला, सेल म्हणजे सेल, म्हणजे सेल सारखं स्ट्रक्चर तयार झालं. मग यांच्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल रिॲक्शन्स होत गेल्या, आजूबाजूच्या मॉलिक्युलचं कॉम्बिनेशन वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन्स होत गेल्या, आणि त्यामधनं अजून डिफरन्सिएशन होत गेलं. मग यातले काही फॉर्म्स होते ते अजून हळूहळू पुढे गेले. मग त्यात कसं असतं, न्यूक्लिक ॲसिडला आपण वंडर मॉलिक्युल म्हणतो, कारण ते न्यूक्लिक ॲसिडची प्रॉपर्टी असते की तो स्वतःच्या रेप्लिका बनवतो, एकसारख्या कॉपीज बनवतो. म्हणजे न्यूक्लिक ॲसिड म्हणजे थोडक्यात DNA RNA, हे तुम्हाला माहिती, हे 9वी-10वीला पण होतं.
सो मग ते जे एकाचे 2, 2चे 4 मध्ये एकापासून 2 एंटिटी 3 एंटिटी असं तयार होत होत ते डिव्हिजन सारखं व्हायला लागलं आणि हे जे फर्स्ट प्री सेल होते ते इथून पुढे गेले. त्यात नेमकं असं झालं की काही ॲडव्हर्स कंडिशनमध्ये आपण बघितलं की ते नव्हतं, पण जेव्हा कंडिशन फेवरेबल होत गेल्या तेव्हा त्यातल्या काही याच्यामध्ये सोलर एनर्जीपासून काहीतरी केमिकल रिॲक्शन करण्याची प्रोसेस सुरू झाली. तीच एक लाईन पुढे फोटोसिंथेसिसची लाईन गेली. म्हणजे काही सेलमध्ये नॉर्मल डिव्हिजन नॉर्मल गोष्टी होत राहिल्या, काहीमध्ये फोटोसिंथेसिस सारख्या ॲक्टिव्हिटी सुरू झाल्या आणि इथून सुरू झाली आपली लाईफ. आणि याला ॲक्च्युली एक्सपेरिमेंटल सगळं प्रूफ दिलं गेलं, हे जे मी तुम्हाला थेअरी सांगितली. सो ही जी थेअरी आहे ना ॲक्च्युली, तर हिला म्हणजे हे प्रूफ करण्यासाठी किंवा ही नेमकी थेअरी आहे, तर ही नेमकी थेअरी खरंच मानायची नाही मानायची त्याच्या खूप साऱ्या गमती जमती त्या थोड्याशा ऐका. काय असतं, अर्थवरती लाईफ कुठे सुरू झाली, तर सगळ्या जगामध्ये पहिले कारण दिले गेले धार्मिक कारण. देव आला, मग देवाने असं केलं, देवाने हे तयार केलं, देवाने ते तयार केलं वगैरे वगैरे. पण तुम्हाला माहिती आहे सायन्स काय असतं, सायन्स प्रूफ मागतं. ज्या गोष्टी घडल्या आहेत त्याचं प्रूफ देता येतं, ज्या गोष्टी घडल्याच नाही त्याचं प्रूफ देता येत नाही. सो इवन युरोपियन कंट्रीजमध्ये बाकीच्या दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा अगदी सुरुवातीला हे स्पिरिच्युअल वगैरे थेरीज ॲक्सेप्ट केल्या गेल्या होत्या की देवाने लाईफ बनवली. त्यानंतर काही सायंटिस्ट पुढे गेले. आता आय होप तुमच्यापैकी बरेच लोकांना हिस्ट्री TV 18 वरती एन्शियंट एलियन्स ही एक सिरीज लागते. तुम्ही जर त्याच्यामध्ये काही बघितलं, सो यू विल गेट एक्सपेरिमेंटल प्रूफ देअर की बऱ्याच वेळेस असं झालेलं दिसतंय की अर्थवरती काही गोष्टी अचानक नाही घडलेल्या, बाहेरून कोणीतरी त्याला सपोर्ट केलंय असं आपल्याला नेहमी लक्षात येतं. सो काय झालंय माहिती का, एक दुसरी थेरी आहे, ती आहे त्याला कॉस्मिक थेरी म्हणतात. कॉस्मिक थेरी म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की जसं आपला एक कुठेतरी कोपऱ्यात कुठेतरी सूर्य आहे रे आपला, कुठेतरी कोपऱ्यातली आपली सोलर सिस्टीम आहे. अशा बिलियन ट्रिलियन सोलर सिस्टीम आपल्या गॅलेक्सीमध्ये, आणि अशा बिलियन ट्रिलियन गॅलेक्सी अख्ख्या युनिव्हर्समध्ये ते किती मोठे आहे ते आपल्याला माहिती नाही. म्हणजे तुम्हाला माहिती मित्रांनो, आता तुम्ही ज्या रूममध्ये आहात, जिथून तुम्ही हे बघत आहात, ती रूम पूर्ण जर गॅलेक्सी कन्सिडर केली तर तुम्ही पेन्सिलने वहीवरती एक छोटासा टिपका द्या किंवा टाचणीने एक छोटंसं होल करा, तेवढी आपली सोलर सिस्टीम आहे कम्पेअर टू अवर गॅलेक्सी. तुमची रूम जर गॅलेक्सी, आणि जर तुम्ही अख्खा भारत किंवा अख्खी पृथ्वी कन्सिडर केली तर ते होल म्हणजे तुमची गॅलेक्सी आणि कम्पेअर टू युनिव्हर्स. सांगायचा मुद्दा म्हणजे आपल्याला वाटतं पृथ्वी एवढी मोठी नाही, आपण फार छोटेसे कुठेतरी कोपऱ्यात आहोत. इमॅजिन करा, असं असू शकतं की आपल्यासारखे इथेही ॲडव्हान्स प्रजाती कुठे ना कुठे असू शकतात. कॉस्मिक थेरी काय सांगते, कॉस्मिक थेरी असं सांगते की हे ॲक्च्युली बाहेरनं लिव्हिंग फॉर्म्स अर्थवरती आले. त्या उल्का वगैरे पडता माहिती आहे की तुम्हाला, मेटराइट स्टोन्स वगैरे म्हणतो आपण त्यांना, उल्का पडतात ते नाही का, लोक तारा पडला असं तसं विश करतात लोक, त्यावेळेस सारखं त्याच्यासारखं त्या उल्का पडल्या. तर ॲक्च्युली त्यांचं म्हणणं आहे की त्या मेटराइट्सच्या फॉर्ममधनं लाईफ किंवा सेल्स अर्थवरती पडले, बाहेरून पडले किंवा कोणीतरी पाठवले, अशा बऱ्याचशा त्या थिअरीज आहे. परंतु अगेन त्याच्यावरती रिसर्च सुरू आहे. पण सध्या जी काय वाईडली एक्सेप्टेड थेरी आहे ती आहे ही जी मी तुम्हाला सांगितली, म्हणतात बायोजेनेसिस. याच्यावरती आपण पुन्हा डिटेलमध्ये पुढच्या सिलेबस वगैरेमध्ये बघणारच आहोत. पण इथून झाली लाईफची सुरुवात आणि मग हळूहळू या सेलचं कन्व्हर्जन होत गेलं, अजून त्यांच्यापासून वेगवेगळ्या लाईन्स पुढे गेल्या आणि आज आपल्याला पूर्ण पृथ्वीवरती हे जे सगळं एवढं मोठं डायव्हर्सिफाईड लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं वर्ल्ड बघायला मिळतंय, हे सगळं या छोटूशा फॉर्म्सपासून सुरू झालं. येत्या लक्षात तुम्हाला? ओके, सो लाईफ, बायो लाईफ, आणि ह्याच बायोलॉजीच्या ह्या सुरुवातीविषयी मी तुम्हाला सांगितलं. कसं असतं बघायला गेलं तर बघा तुम्ही गंमत कशी, पहिले हे जे सगळं इकडून तिकडे हे एक्सप्लोजन होणं, हे होणं, मोशन, हे सगळे फिजिक्सचे पार्ट येतात, है की नाही. म्हणजे पहिले फिजिक्स सारखं काहीतरी झालं, मग हे जे मॉलिक्युल्स तयार झाले, एकमेकांशी असे कंबाईन झाले, हा पार्ट कोणता येतो, केमिस्ट्रीचा पार्ट येतो. आणि मग नंतर ग्रँड एंट्री झाली बायोलॉजीची. तुम्हाला माहिती आहे VIP लोक नेहमी लेट आणि थेट एंट्री मारतात. सो पहिले फिजिक्स आणि केमिस्ट्रीने आपल्याला पूर्ण एक बॅकअप तयार करून दिला आणि मग शानमध्ये आपण अशी एंट्री मारली आणि तिथून ही बायोलॉजी सुरू झाली. ओके, सो आय होप तुम्हाला बायोलॉजीची गोष्ट आवडली असेल. फाईन. सो ह्या थेरीविषयी आपल्या सिलेबसमध्ये भरपूर कंटेंट आहे, त्यावेळेसही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. आतापुरती तुमची रजा घेतो आणि पुढच्या लेक्चरमध्ये अजून अशा इंटरेस्टिंग फॅक्ट्स विषयी आपण डिस्कशन करूया, ही तुम्हाला हमी देतो. गुड बाय, टेक केअर.